अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत। प्रथम सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या आयुष्यातली सगळी संकट दुःख अडचणी दूर होऊ देत, तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ देत, हीच आज स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते। बघा, आपले स्वामी हे परमदयाळू आहेत, ते ब्रह्मांड नायक आहेत, त्यांच्या हातामध्ये अख्खं जग आहे, या जगाचे चालक पालक मालक आहेत ते, आणि ते अतिशय दयाळू आहेत। आपण त्यांची जी काही तोडकी मोडकी सेवा करतो किंवा आपल्या यथाशक्तीने आपल्याला जमेल तशी जी काही आपण त्यांची सेवा करतो ते स्वामी स्वीकारत असतात। स्वामी नाही म्हणत की तुम्ही तासन तास बसून माझी सेवा करा, पण तुम्ही जी काही तोडकी मोडकी सेवा करता ती अगदी मनापासून करा। तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल किती भक्ती आहे, तुमच्या मनामध्ये स्वामींबद्दल किती श्रद्धा आहे, विश्वास आहे, तुम्ही किती प्रेमाने त्यांची सेवा करता किंवा तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल किती प्रेम आहे, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल किती विश्वास आहे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। त्या विश्वासाच्या आधारावर, त्या भक्तीच्या आधारावर तुम्हाला स्वामी तुमच्या सेवेचा फळ देत असतात। लक्षात घ्या, तुम्ही सेवा किती मोठी करता किती छोटी करता हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही किती मनापासून त्यांची भक्ती करता, मनापासून त्यांची सेवा करता। तुम्ही अगदी छोटीशी सेवा करत आहात पण अगदी मनापासून करत आहात, ते स्वामींना अत्यंत प्रिय आहे। लक्षात घ्या, आणि त्याच भक्तीच्या आधारावर, त्या सेवेच्या आधारावर तुम्ही जी काही मनापासून करता, त्याचबरोबर तुम्ही तुमच्या विश्वासाच्या आधारावर स्वामी तुम्हाला फळ देत असतात आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात। आज आपण अशीच एक गोष्ट बघणार आहोत जी आपल्याला आज स्वामी प्रकट दिनाला स्वामींना अर्पण करायची आहे, आणि ती गोष्ट अर्पण केल्याने नक्कीच आपल्याला योग्य तो मार्ग मिळेल। स्वामी आपल्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही मनोकामना आहेत त्या नक्कीच पूर्ण करतील। तर ती गोष्ट कोणती आहे तर चला बघूया। बघा, व्हिडिओ अगदी छोटा होईल पण पूर्ण बघा, कारण की ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची, आणि आपल्या सगळ्यांच्या काही ना काही इच्छा असतात। तुमच्यापासून माझ्यापर्यंत आजही आपल्या काही ना काही इच्छा आहेत आणि आपल्याला वाटतं की स्वामींनी माझी ती इच्छा पूर्ण करावी। यासाठी आपण दिवस रात्र कष्ट करतो, मेहनत करतो, स्वामींची सेवा करतो, स्वामींना रोज आपण मागतो, पण आपल्याला असं वाटतं की स्वामी माझी ती इच्छा पूर्ण कधी करतील। तर त्यासाठी आपण अशी सेवा करणार आहोत। एक गोष्ट आपल्याला स्वामींना अर्पण करायची आहे, ते म्हणजे काय तर श्रीफळ। श्रीफळ म्हणजे नारळ। आपली इच्छा सांगून आपल्याला स्वामींना ते अर्पण करायचं आहे। बघा, नारळ, श्रीफळाला प्रत्येक पूजेमध्ये खूप जास्त महत्त्व आहे। तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, आपण कलशावर सुद्धा श्रीफळ ठेवत असतो। श्रीफळाला खूप जास्त महत्त्व आहे, आणि आज स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला तीच गोष्ट स्वामींना अर्पण करायची आहे। एक श्रीफळ, खडी साखर, म्हणजे नारळ खडी साखर तुम्हाला स्वामींना अर्पण करायचं आहे। तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र असेल, मंदिर असेल, मठ असेल, तिथे कुठे तुम्हाला जायचं आहे आज स्वामी प्रकट दिनाला। किंवा जर तुम्हाला आज जमणारच नसेल, तुम्हाला मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे तुम्हाला जर आज जमलं नाही जायला, तर तुम्ही आपल्या देवघरासमोर बसून स्वामींना ती गोष्ट तुम्हाला अर्पण करायची आहे, नारळ आणि खडी साखर। आणि जेव्हा तुम्हाला नंतर जमेल तेव्हा तुम्ही येत्या गुरुवारी म्हणा किंवा अन्य कुठल्याही दिवशी तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये, मठामध्ये, मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ते नारळ खडी साखर स्वामींना अर्पण करू शकता। आता कसं करायचं आहे, आता ते नारळ खडी साखर तुम्हाला कसं अर्पण करायचं आहे ते बघा। नारळावर तुम्हाला तुमची इच्छा सांगायची। नारळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे, शेंडा स्वामींकडे आला पाहिजे। नारळावर तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे। तुम्हाला प्रथम म्हणायचं आहे, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुमची जी काही इच्छा आहे तुम्हाला स्वामींना सांगायची आहे। स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी, मला माहीत आहे की तुम्ही मला योग्य ते देण्यासाठी समर्थ आहात। तुमच्या हातामध्ये अख्खं जग आहे, तुम्ही ब्रह्मांड नायक आहात। तुम्हाला जे योग्य आहे, माझ्यासाठी जे योग्य आहे तुम्ही मला नक्कीच देत आले आहात आणि इथून पुढे सुद्धा देणार आहात। माझी जी काही इच्छा आहे, तुमची जी काही इच्छा असेल तुम्हाला स्वामींना सांगायची आहे, आणि ती लवकरात लवकर स्वामी महाराज तुम्ही पूर्ण करा। त्या इच्छेच्या पात्रतेचं मला बनवा, ती इच्छा माझी पूर्ण होण्यासाठी माझ्याकडनं योग्य ती सेवा करून घ्या, आणि माझी ती इच्छा लवकरात लवकर स्वामी महाराज तुम्ही पूर्ण करा, असं तुम्हाला स्वामींना त्या श्रीफळावर सांगायचं आहे। तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे, आणि ते श्रीफळ तुम्हाला स्वामींच्या चरणांजवळ अर्पण करायचं आहे। खडी साखर पण तेच तुम्हाला ठेवायची आहे। आता ही जी काही गोष्ट आहे तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये, मंदिरामध्ये, मठामध्ये जाऊन तुम्हाला आज अर्पण करायची आहे। ज्यांना आज जमलं नाही त्यांना मी सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या देवघरातल्या स्वामींसमोर बसून तुम्ही नारळ खडी साखर अर्पण करा तुमची इच्छा सांगून, आणि नंतर तुम्हाला जेव्हाच वेळ मिळेल, येत्या गुरुवारी म्हणा किंवा अन्य कुठल्याही वारी, स्वामींना सगळे वार सारखेच असतात,
आणि आपल्या भक्तांसाठी, आपल्या सेवेसाठी सुद्धा सगळे वार सारखेच आहेत. त्यामुळे तुम्हाला जेव्हा कधी जमेल तेव्हा तुम्हाला ते नारळ खडीसाखर घेऊन स्वामींच्या केंद्रामध्ये, मंदिरामध्ये, मठामध्ये जायचं आहे. तिथं तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. बघा, जेव्हा तुम्ही केंद्रामध्ये जाता तेव्हा तुम्हाला खूप तिथे नारळ दिसतात, कारण की त्या सगळ्या नारळावर प्रत्येक स्वामी भक्त, प्रत्येक सेवेकरी आपापली इच्छा सांगून तिथे सोडत असतो किंवा ते नारळ स्वामींना अर्पण करत असतो. त्यामागे एक विश्वास आहे, एक श्रद्धा आहे, भक्ती आहे आणि स्वामीसुद्धा आपलं गाणं ऐकतात. स्वामीसुद्धा आपल्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करतात. म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला ही एक गोष्ट किंवा हा एक उपाय किंवा ही एक सेवा तुम्हाला आज करायची आहे. ज्यांना आज नाही करणं शक्य त्यांनी मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल, त्यांनी येत्या गुरुवारी करा किंवा जेव्हा तुम्हाला जमतं कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय किंवा ही सेवा तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्कीच करू शकता. यामुळे तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर अनुभव होईल. मी सुद्धा करणार आहे, तुम्ही सुद्धा नक्की करा. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वयं माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.